काल रविभाऊ काळे यांचा व्हिडिओ पाहिला आणि खरंच मनाला विचार करायला लावणारी एक गोष्ट समोर आली। मुरुड सारखं गाव जिथं शिक्षणाला खूप महत्व आहे, त्या अनेक मुलांनी स्वतःच्या कर्तृत्वाने गावाचं आणि स्वतःचं नाव मोठं केलं आहे। त्याच ठिकाणी काही मुलांकडून मुलींना त्रास दिला जातोय, बस स्टॉप वरती मुलींना स्टेअर केलं जातंय, त्यांच्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जातंय। हे खूप गंभीर आहे। मी खेड्यातली आहे, खेड्यातल्या मुलींना 7वी 8वी किंवा 10वी नंतर शिक्षणासाठी बाहेर पडावंच लागतं। आई वडील मोठ्या विश्वासाने पोरींना बाहेर शिकायला पाठवतात, पण जर रस्त्यावर सुरक्षित वातावरण नसेल तर बऱ्याच मुलींचं शिक्षण अर्धवट राहतं। काही लोकांच्या, काही मुलांच्या चुकीच्या विचारामुळे मुलींचं शिक्षण अर्धवट थांबतं। रवी भाऊंनी या विषयाची दखल घेतली, आवाज उठवला आणि त्या रोड रोमियो मुलांना स्पष्ट संदेश दिला। कॉलेजला, शाळेला शिकायला आलेल्या मुलींना त्रास दिला तर ते सहन करून घेतलं जाणार नाही। अशा सामाजिक प्रश्नावर बोलणाऱ्या, पुढाकार घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कौतुक केलंच पाहिजे। पोलीस प्रशासन त्यांचं काम करेलच, पण ऍज अ समाजाचा जागरूक नागरिक म्हणून आपण पण पुढाकार घेतलं पाहिजे आणि आपली जबाबदारी ओळखली पाहिजे। आज त्या त्रासलेल्या बस स्टॉपवरच्या मुली कुणाच्या तरी बहिणी आहेत, उद्या त्या आपल्या घरातल्या सुद्धा असू शकतात। मुलींना सुरक्षित वातावरण देणं ही फक्त कुटुंबाची जबाबदारी नाही, तर संपूर्ण समाजाची सुद्धा जबाबदारी आहे। रवी भाऊंसारख्या लोकांना साथ द्या आणि चुकीच्या गोष्टींवरती आवाज उठवायला मदत करा।